नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कॅनलला पाणी सुटलेले आहे. चार चार दिवस अगोदरच पाणी सुटलेले आहे, पण आपल्या भागातनी आपल्या शेतापर्यंत पोहोचायला आज पोहोचले. पायट बघा, पाणी भरपूर आहे. कॅनलला पाणी भरपूर आहे. हे बघा, मोठी धार आहे. भरपूर पाणी आले. इकडे पण पाणी भरपूर आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, आता काय झालं शेतकरी मित्रांनो, आता कॅनलला पाणी सुटलेले आहे आणि थंडीमध्ये ही वाढ झालेली आहे. या थंडी, हे जे थंडी आहे ना शेतकरी मित्रांनो, गव्हाला आणि चण्याला खूप पोषक आहे. आता बघा, आता माझा चणा बघा, मी 12 तारखेला पेरला आणि थंडीची लाट आली. आता हे 15 दिवस जर थंडी चालली आणि पोषक थंडी आहे आणि असा सूर्यप्रकाश, झकास सूर्यप्रकाश, हा पोषक सूर्यप्रकाश आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपला चणा आता कुबिरून राहिला, जमिनीतून बाहेर निघून राहिला आणि थंडी आणि सूर्यप्रकाश चांगल्या तऱ्हेने चांगली ब्रँचेस होतात आणि रोग कमी येते शेतकरी मित्रांनो, मरत नाही अशा थंडीमध्ये. आणि असं वातावरण जर पहिलेपासून भेटलं आपल्या पिकाला, म्हणजे लहान अवस्थेत त्याचा अंकुर लहानच राहत होतो, तर चांगलं त्याची इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते शेतकरी मित्रांनो. म्हणूनच आपल्या पिकामध्येही वाढ होते. असं वातावरण पाहिजे. मागं ढगाळ वातावरण होतं, थोडंसं रोग आली शेतकऱ्यांच्या ह्याच्यात, तरी काही होत नाही. पण हे वातावरण पोषक आहे शेतकरी मित्रांनो आणि गव्हासाठी पण आहे. आज समोर थंडीमध्ये वाढ होणार आहे. कॅनलचं पाणीच सुटलं आपल्या भागातनी. तर आता असेच आपले व्हिडिओ येत राहतील शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.